आज मला माझं ट्रायपॉड पुन्हा परत मिळालं, पण कसं ते तुम्हाला पुढे सांगते. पण त्याआधी नमस्कार मंडळी, कसे आहात? आय विश तुम्ही खूप छान, खूप मजेत आणि खूप आनंदात असाल. आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखीच होईल असं नाही. काही गोष्टींमध्ये आपल्याला ऍडजस्ट करावंच लागतं. जसं की माझं हे ट्रायपॉड जे मला आज मिळाले ना, ते खूप दिवस आमच्या रमाताईंच्या घरी राहिलं होतं. आणि काही दिवस का होईना मी घरातल्या डब्यांचा वापर करून माझं व्हिडिओ शूट केलं आणि व्हिडिओ सुद्धा अपलोड केले. सकाळी लवकर उठले, ऋत्वीच्या पप्पांचा डब्बा केला, त्यांना त्यांच्या कामाला पाठवून दिलं आणि थोडा वेळ शांतपणे बसले होते. तेवढ्यात माझ्या छोट्या नणंदबाईचा फोन आला की आम्ही येतोय. मग काय लागले माझ्या कामाला. ऋत्वी सुद्धा उठली होती. मग ऋत्वीनं सुद्धा मला माझ्या कामामध्ये मदत केली. आणि हो, चटईची घडी घालण्याचा तिने खूप प्रयत्न केला. त्यानंतर कशी बशी घडी घालून तिने मला दिली. मग आता म्हटले बेडला सुद्धा नटून घ्यावं. मग बेडला सुद्धा छान कव्हर घालून घेतलं. त्या वाऱ्यामुळे ना ते खूप डान्स करत होतं, म्हणून आधी फॅन बंद करून त्याला छान कव्हर घालून घेतलं. आणि खरं तर कुणीतरी गाव ना, पण आपल्या घरी येणार आहे याचा आनंद आपल्याला तो होतोच, पण त्या निमित्ताने आपण आपली कामं मात्र खूप फास्ट फास्ट करतो. आज माझ्या घरी माझ्या दोन्ही नंदा येणार आहेत आणि त्याही खूप दिवसांनी येणार आहेत. मग मी दाराच्या बाहेर पाणी सुद्धा टाकून घेतलं आणि बाहेरचं सगळं स्वच्छ सुद्धा धुवून घेतलं. कितीही धुतलं तरी पावसामुळे ते घाण होऊनच जाते, त्यामुळे ते मला रोज का होईना पण एकदा तरी धुवावंच लागतं. आणि जी कामं मी दिवसातनं कधीही करते ते काम सुद्धा मी आज लवकर करायला घेतलं, तर ते म्हणजे लादी पुसायचं. ऋतूने सुद्धा शांत बसून टीव्ही बघत होती, त्यामुळे तिने मला ते करू दिलं. लगेच जी माझी बारीक सारीक कामं होती ना, ती सुद्धा सगळी करून घेतली आणि कामं संपवून एकदा शांत निवांत झाले आणि लगेचच मग जेवणाच्या तयारीला लागले. पण त्या गडबडीत ते सगळं शूट करायचं राहूनच गेलं. आपलं घर स्वच्छ आणि साफ असेल ना, तर आपल्याला स्वतःला सुद्धा खूप छान वाटतं आणि आपल्या घरी येणाऱ्या आपल्या माणसांना सुद्धा छान वाटतं. चला झाली आता सगळी माझी कामं. चला आता मी म्हटलं चला स्वतःला सुद्धा छान तयार करते. त्यामुळे मी सुद्धा माझं आवरून घेतलं आणि त्यानंतर सगळे आले. सगळे आल्यावरती आधी त्यांना सगळ्यांना जेवायला वाढलं, कारण त्यांना खूपच भूक लागली होती. मग सगळ्यांना जेवलो आणि त्यानंतर मोठ्या आईंच्या घरी गेलो. त्यांच्या घरी थोड्या वेळ बसलो, गप्पा मारल्या आणि पुन्हा घरी आलो. रमाताईंनी ऋत्वीसाठी ही चैन आणली होती. मी सहजच घालून बघितली, पण मलाही ती खरंच खूप छान दिसत होती. कशी वाटते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा. त्यानंतर रमाताई आणि विद्याताई दोघी सुद्धा पुन्हा त्यांच्या घरी जायला निघाल्या. तर माझ्या ऋत्वीची मात्र इकडे मोठ्या मोठ्याने रडारड चालू झाली, कारण तिला सुद्धा त्यांच्यासोबत जायचं होतं. त्या पुन्हा त्यांच्या घरी जायला निघाल्या. हे समजवता समजवता ऋत्वीनं मला खूप नाकीनं वाढलं, पण तिला कसं बसं समजवलं आणि त्यानंतर तिला छाया त्यांच्या घरी थोड्या वेळासाठी घेऊन गेले. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुन्हा उद्याच्या ब्लॉग मध्ये.